सगळ्यांचं स्वागत शिवसेनेमध्ये आणि तुम्ही प्रसार माध्यमातून पाहत असाल की रोज झुंडीच्या झुंडी असंच मी म्हणेन, लोंढेच्या लोंढे हे शिवसेनेत येत आहे. आणि या नुसत्या झुंडी किंवा नुसत्या लोंढे नाही तर हे मर्द सैनिकांच्या तुकड्या आहेत, नुसते लोंढे नाहीये. हे लढवय्यांचे सगळे तुम्ही जसे आलात आहात लढण्यासाठी. आणि सगळ्या वेळेस प्रत्येक वेळेस मी हेच सांगत असतो की साधारणतः राजकारण म्हटल्यानंतर सैनिकांच्या तुकड्या आहेत, नुसते लोंढे नाहीये. हे लढवय्यांचे सगळे तुम्ही जसे आलात आहात लढण्यासाठी. आणि सगळ्या वेळेस प्रत्येक वेळेस मी हेच सांगत असतो की साधारणतः राजकारण म्हटल्यानंतर विरोधी पक्षातून सत्तेकडे लोक जातात, बरोबर ना. जसे आपले गेले खोक्यांसाठी तसं खोक्यांसाठी तिकडे जातात. पण तुम्ही तुमचं कौतुक हे आहे की तुम्ही सत्ता नसताना सत्ता आणण्यासाठी माझ्यासोबत आलेला आहात. बोलताना बोलले की तुम्हाला थोडंसं काही म्हणजे तुम्ही येण्याची इच्छा व्यक्त केली आणि निरोप मिळाला तुम्हाला की आज उद्यातच या, म्हणून तुमचे जे सोबतीचे ते सगळे काही येऊ शकले नाही. ठीक आहे, हरकत नाही. मी स्वतः पालघरला येणार आहे. पालघरला एक मोठी सभा घ्यायचीच. कारण पालघर आपण एकदा नाही दोनदा जिंकलेल्या लोकसभा मतदारसंघ आहे, तो तिसऱ्यांदाही जिंकायचाच आहे. आणि येत्या 23 तारखेला नाशिकला आपली सभा होते. यापूर्वी सुद्धा काही ठिकाणी माझ्या सभा झाल्या, तशीच पालघरला सुद्धा आपली सभा या येत्या म्हणजे आजपासून येत्या जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान पालघरला सुद्धा सभा घेऊ. कुठे घ्यायची, कधी घ्यायची सगळ्यांपासून ठरवा आणि ठरवलं की मला सांगा, मी येतो. तोपर्यंत सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आजपासून तुम्ही सगळी शिवसैनिक झालेला आहात. सगळ्यांना काही शिवबंधन मला व्यक्तीच्या बांधता येणं शक्य नाही, म्हणून शिवबंधन माझ्या हातात मी सगळ्यांना नमस्कार करून आपल्या हातात देतो. जर एकमेकाला आपण शिवबंधन पाहतो. ठीक आहे, सगळ्यांचं स्वागत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.